गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जे दुष्ट संस्कार मनावर झाले असतील ते दूर व्हावेत व चांगले संस्कार मनात ठसावेत यासाठी सत्संगाची जरुरी आहे। सत्संगाने वासना उच्चतम होईल। अलौकिक वासना बाळगा। मनुष्य वारंवार जसे बोलतो तसे विचार करतो तसा तो स्वतः बनत असतो। म्हणजे माणसाला जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाली अंगे हरिरूप। वासना हीच माणसाला पुन्हा पुन्हा जन्माला घालते। म्हणून पहिली वासना आपण संपवली पाहिजे। तुकाराम महाराज म्हणतात पापाची वासना नको दाऊ डोळा। पापाची वासना नको दाऊ डोळा। त्याहुनी आंधळा बराच मी। त्याहुनी आंधळा बराच मी। पापाची वासना नको दाऊ डोळा। पापाची वासना नको दाऊ डोळा। तरी वासना जी आहे ती आपल्याला संपवायची आहे। त्यासाठी 8व्या स्कंदात वासनेच्या क्षयासाठी 4 उपाय सांगितले आहेत। वासनेचा विनाश या 4 उपायांनी होतो। जीव ईश्वरापासून वेगळा झाला म्हणजे वासना जागते। सतत हरिस्मरण करण्याची सवय ठेवाल तर वासना जागणार नाही। हृदयात जर रामाचा वास असेल तर तेथे काम वासना येणार नाही। म्हणजे आपल्या हृदयामध्ये जर रामाचा वास असेल तर तिथे काम थांबणार नाही। ज्या वेळेला त्रिजटा सीताला म्हणते, सीता मातेला की म्हणते तू म्हणते सर्वत्र जर राम आहे तर मग तुला रावणामध्ये राम का दिसत नाही? तर सीता माता त्रिजटीला म्हणाली की त्याला सांगा की तुझ्यातला जो जो काम आहे तो टाकून मला भेटायला ये. मग काम टाकल्यावर काय राहणार आहे? शिल्लक राम राहणार आहे.
हरिस्मरणाच्या सवयीने वासनेचा विनाश होईल. हे सर्व ईश्वराचे आहे व सर्वांसाठी आहे असे समजाल तर वासनेचा विनाश होईल. संपत्ती माझी आहे असे समजल्याने वासना वाढेल. जीव लक्ष्मीचा मालक कधी होऊ शकत नाही. जीव तर लक्ष्मीचा पुत्र आहे. बालक होण्यात जो आनंद आहे तो मालक होण्यात नसतो. बालक बनाल तर सुखी व्हाल. सूत म्हणतात, बलिराजाने सर्वस्वाचे दान दिले. विपत्तीत स्ववचनाचे पालन करा. चौथा उपाय आहे शरणागती. जर जीव भगवंताला शरण जाणार नाही आणि भगवंताचे स्मरण करणार नाही तर तो वासनेचा नाश करू शकणार नाही. वासनेचा नाश झाल्यावरच रासलीलेत जायचे आहे. अष्टम स्कंदात मन्वंतर लीलेचे वर्णन आहे. शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षित राजा, प्रत्येक मन्वंतरात प्रभूचा जन्म होत असतो. प्रत्येक मनुच्या राज्यात प्रभूचा एक विशिष्ट अवतार होत असतो. या कल्पात 6 मनु झाले आहेत. पहिल्या स्वयंभू मनुची कथा मी तुला सांगितली आहे. स्वयंभू मनुच्या कन्या आकुती व देवहूती यांचे चरित्रही मी सांगितले आहे. दुसऱ्या मन्वंतरात स्वयंभू मनु तपश्चर्या करण्यास वनात गेले. तेथे श्री यज्ञ भगवानांनी त्यांचे राक्षसांपासून रक्षण केले. त्यांनी सांगितले आहे की हे सर्व जग व या जगात राहणारे सर्व चर अचर प्राणी परमात्म्यात ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून संसारातील कुठल्याही पदार्थाचा मोह न धरता त्यांचा त्याग करून जीवन निर्वाहाला जितके आवश्यक तितक्यांचाच उपभोग घ्यावा. तृष्णेचा सर्वथा त्याग करावा. या जगातील संपत्ती कायमची कुणाची आहे व कधी कुणाची झाली आहे. म्हणून हे मानवा, त्यागपूर्वक तुम्ही त्यांचा उपभोग घ्या. म्हणजे सर्वस्व ईश्वराला अर्पण करा आणि अनासक्त राहून उपभोग घ्या. दुसऱ्याच्या धनाची मुळीच इच्छा धरू नका. हे सर्व जग ईश्वराने व्यापले आहे. अर्थात प्रभू सर्व व्यापक आहेत. असे चिंतन जो मनुष्य करेल तो कधी कुणाशी द्रोह करणार नाही. विषयात मन फसणार नाही. याकडे लक्ष असू द्या. या जगातील पदार्थ आजपर्यंत कुणाचेही झाले नाहीत व पुढे पण होणार नाहीत. म्हणून आपण म्हणतो खाली हाताने यायचं आणि खाली हाताने जायचं. तरीही मनुष्य त्यांचे ममत्व बाळगतो व त्यांच्यातील आसक्ती वाढवितो. वर दाखवलेला अद्वैतवाद सुंदर आहे. द्वैतवादाचा त्याग करा. ऋषी देखील मोक्ष मिळवण्यापूर्वी सत्कर्म करतात. सत्कर्म करणारी माणसे निष्काम भाव प्राप्त करतात. ईश्वराला कर्मे करावी लागतात, परंतु तो कुण्याही कर्मासाठी त्यामध्ये आसक्त होत नाही. तो अनासक्त राहून कर्म करतो. रामकृष्णादी अवतारात मनुष्यांना श्रेष्ठ आचरणाचा आदर्श दाखवण्यासाठीच भगवंताने सत्कर्म केले आहे. कर्म केल्या वाचून चालणारी नाही. नाही कच्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. म्हणून अनासक्त राहूनच कर्म करा. तिसरा मनु उत्तम प्रभूंनी सत्यसेनाच्या रूपात अवतार धारण केला होता. चौथ्या मन्वंतरात प्रभूचा हरिरूपात जन्म झाला होता. त्या हरीने गजेंद्राला मगराच्या मिठीपासून सोडवले. दुसऱ्या अध्यायापासून चौथ्या अध्यायापर्यंत गजेंद्र मोक्षाची कथा आहे. परीक्षिती राजा म्हणतो की मला गजेंद्र कसा काय उद्धरला, तर शुकाचार्य राजाला सांगू लागले, राजा, त्रिकुट पर्वतावर गजेंद्र हा एक बलवान हत्ती राहत असे. तो अनेक हत्तींचा पती होता. उन्हाळ्याचे दिवस होते. कडक उन्हाचा ऋतू होता. गजेंद्र हत्तींसह जलक्रीडा करण्यास सरोवरात गेला. सभोवताली असलेल्या हत्तीनी व मुलेबाळे यांच्या मेळाव्यात तो आनंदाने विहार करू लागला. गजेंद्र जलक्रीडेत मग्न आहे असे पाहून एका मगराने त्याचा पाय धरला. त्याच्या मिठीतून सुटण्याचा त्या गजेंद्राने खूप प्रयत्न केला. हत्ती स्थलचर व मगर जलचर प्राणी आहे, म्हणून हत्ती पाण्यात दुर्बल झाला. मगर हत्तीला सोडत नव्हता. ही गजेंद्र मोक्षाची घटना प्रत्येक घरात घडत असते. संसार हाच एक सरोवर, जीव हाच गजेंद्र आणि काळ हाच मगर.
सांसारिक विषयात आसक्त झालेल्या जीवाला काळाचेही भान राहत नाही. जीव मात्र म्हणजे गजेंद्र होय. हत्तीची बुद्धी स्थूल असते. ब्रह्मचर्याचा भंग झाला तरी बुद्धी जड बनते. हत्ती हा अतिकामी प्राणी आहे. सिंह वर्षातून एकदाच ब्रह्मचर्याचा भंग करीत असतो. शक्ती कमी असूनही तो हत्तीला मारू शकतो. काम क्रीडा करणाऱ्याची बुद्धी जड होत असते. हा जीवात्मा गजेंद्र त्रिकुटाचल पर्वतावर राहत असतो. त्रिकुटाचल म्हणजे हे शरीर होय. त्रिकुटाचलाचा दुसरा अर्थ होतो काम, क्रोध व लोभ. हा संसार म्हणजे एक सरोवर होय. संसारात हा जीव काम क्रीडा करीत असतो. संसार सरोवरात जीवात्मा पुत्रदाराधिकांसह क्रीडा करीत असतो. ज्या ज्या संसारात माणूस रमत असतो त्या संसारात त्याचा काळ निश्चित केला गेलेला असतो. संसारात काम सुखाचा जो उपभोग घेतो त्याला काळ पकडत असतो. ज्याला काम मारतो त्याला काळही मारतो. मनुष्य म्हणतो मी काम सुखाचा उपभोग घेतो, पण हे म्हणणे खोटे आहे. कामच माणसाचा उपभोग घेतो व त्याला क्षीण करीत असतो. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. इंद्रियांना जेव्हा भक्तिरस मिळतो तेव्हा ती शांत होतात. अनेक जन्मांपासून काळ जीवाला मारत आला आहे. मगर आणि सापाला काळाची उपमा दिली आहे. ज्या संसारात मनुष्य काम क्रीडा करीत असतो तेथेच काळही राहतो. ज्यावेळी जीवाचा जन्म होतो त्याचवेळी त्याच्या मृत्यूची वेळही निश्चित केली जाते. मगराने हत्तीचा पाय पकडला होता. काळ ज्यावेळी येतो त्यावेळी तो माणसाचे पायच प्रथम धरतो. पायाची शक्ती क्षीण झाली तर समजावे की काळ जवळ आला आहे. पाय गळायला प्रारंभ होतात सावध होऊन समजावे की आता मृत्यू समीप आला आहे. त्यावेळेस न घाबरता देवाचे स्मरण सुरू ठेवावे. जेव्हा काळाची झडप पडेल तेव्हा पत्नी पुत्र कुणीही आपणा सोडू शकणार नाही. जेव्हा मृत्यूची वेळ येईल त्यावेळी कोणताही प्रयत्न काम देणार नाही. जेव्हा त्या मगराने हत्तीचा पाय धरला त्यावेळी हत्तीने लहान बच्चे किंवा इतर कुणीही त्याला मगराच्या मिठीतून सोडवू शकले नाहीत. ज्यावेळी माणसावर काळाची उडी पडते त्यावेळी त्याचे रक्षण कुणीही करू शकत नाही. पत्नी पुत्र आप्त कुणीही त्याला वाचू शकत नाहीत. काळाच्या जबड्यातून तोच सुटेल की ज्याला परमेश्वराचे दर्शन झाले आहे. काळाचाही काळ जो श्रीकृष्ण त्याच्या दर्शनाने काळाचा नाश होईल. काळरूपी मगराच्या मिठीतून श्रीहरीचे सुदर्शन चक्र सोडू शकतो. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. मगराच्या मिठीतून सुटण्यासाठी त्या हत्तीने पुष्कळ प्रयत्न केले, पण एकही प्रयत्न सफल झाला नाही. हत्तीनींनी व बाळांनी अनेक प्रयत्न केले, पण सर्व व्यर्थ. जेव्हा काळ पकडतो तेव्हा कोणताही उपाय चालत नाही. याप्रमाणे दोघांमध्ये 1 महिना युद्ध चालले. मगर हत्तीला खोल पाण्यात ओढून नेत होता. आता हत्ती मरेल असा विचार करून हत्तीने त्याला सोडून चालल्या. जन्मापूर्वी माणसाचा कोणी साथीदार नसतो, मरणानंतरही कुणी साथीदार असणार नाही. असे असूनही जन्म व मरण यामध्ये जो समय असतो त्यात त्याला एकमेकांपासून चैन पडत नाही. परंतु अंतकाळी मात्र कुणीही सहाय्य करीत नाही. गजेंद्र आता मरणार असे वाटून सर्वजण त्याला सोडून गेले. गजेंद्र एकटाच राहिला. काळाची उडी पडेल वा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप. माणूसही ज्यावेळी एकटाच राहत असतो तेव्हा कुठे त्याचे ज्ञान जागृत होत असते. एकटाच याचा अर्थ म्हणजे खिशात एकही पैसा नसेल तेव्हा त्याला जाणीव होते व तो भगवंताला शरण जातो. द्रौपदीने जोपर्यंत साडीचा पदर धरून ठेवला होता तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण आले नाहीत. ईश्वराला संपूर्ण शरणागती अपेक्षित आहे. देवाला संपूर्ण प्रेम पाहिजे असते. जीव ईश्वराला थोडेच प्रेम देतो म्हणून ईश्वर मदत करीत नाही.
म्हणजे जीव ईश्वराला प्रेम देत नाही म्हणून भगवंत मदत करीत नाही. द्रौपदी भगवंताला हाक मारत होती, पण पूर्ण शरणागती तिने पत्करली नव्हती. कारण तिने एका हाताने पदर पकडला होता आणि ज्या वेळेला तिचं मग काहीच चाले ना त्यावेळेला पदरी खाली टाकला आणि पूर्ण शरणागती पत्करली, तेव्हा भगवंत तिच्या मदतीसाठी धावून आले. जीव ज्यावेळी मृत्यूशय्यावर एकटाच पडलेला असतो तेव्हा त्याची स्थिती गजेंद्रासारखी होत असते. अंतकाळी जीवाला ज्ञान होत असते, परंतु ज्ञानाचा त्याला काही उपयोग होत नसतो. माणसाला त्यावेळी वाटत असते की मी मरणाची काही तयारी केली नाही म्हणून तो घाबरतो. आता माझे काय होईल असे तो म्हणतो. जिथे जाऊन परत यायचे असते अशा सहलीची माणूस जय्यत तयारी करीत असतो, परंतु जिथे जाऊन परत यायचे नसते अशा अंतिम सहलीची माणूस काहीच तयारी करीत नाही. ज्या वेळेला स्वामी विवेकानंद अमेरिकेला जाण्याची तयारी चालू असते त्यावेळेला रात्री जवळजवळ 2 वाजेपर्यंत त्यांची तयारी चालू होती. त्यावेळेला रामकृष्ण परमहंस सहज त्यांच्या खोलीमध्ये गेले. त्यावेळेला त्यांना विचारलं की म्हणजे तुम्ही अजून झोपले नाही. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले की माझी तयारी चालू आहे अमेरिकेला जाण्याची. त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुला काही दिवसासाठी जाऊन परत यायचंय तर तुझी एवढी तयारीला एवढा वेळ लागलाय, मग तुला 84 लक्ष योनीमधून तुला सुटण्याचा जो प्रयत्न करायचा आहे त्याच्यासाठी काय तयारी केली आहेस की नाही. म्हणजे काही दिवसासाठी जाऊन यायचं तर तुला तयारी करायला एवढा वेळ गेलाय, तयारी करतोय. मग आता तुला जे 84 लक्ष योनीमधून सुटायचंय त्यासाठी काय तयारी केलीस की नाही. म्हणजे आपण जर 4 दिवसासाठी कुठे समजा कोण पंढरपूरला जातो, कोण आळंदीला जातो, तर 3-4 दिवसासाठी त्याच्या अगोदर आठवडाभर सगळी तयारी, आवराआवरी सगळी, हे कपडे ते कपडे सगळी तयारी करतो. पण आपल्याला जिथून सुटायचंय पुन्हा परत यायचंच नाहीये याची तयारी नको का करायला मनुष्य जीवाला. भगवंताला प्रसन्न कराल तर तुमची नौका पार तरून जाईल. गजेंद्र पशु आहे, पशु असूनही तो देवाला हाक मारतो. पण माणूस मृत्यूशय्येवर पडलेला असूनही हाय हाय करीत असतो. पण हाय हाय करून आता काय मिळणार. गजेंद्र आता एकाएकी झाला व आता त्याची खात्री झाली की एका भगवंताशिवाय आपल्यास कुणी नाही. ईश्वराच्या आधारा वाचून जीव निराधार असतो. अंतकाळी सर्व सोडून जात असतात. ज्यांच्याकरिता सर्व जीवन खर्च केले तेही सर्व सोडून जातात. अंतकाळी जीवाची खात्री होत असते की ईश्वराशिवाय मला कुणी नाही. अंतकाळी जीवाला पश्चाताप होत असतो. त्यावेळी मग तो जीव म्हणतो नको नको म्हणा गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा माये बाप. सोडविना बंधू पाठीशी बहीण, सोडविना बंधू पाठीशी बहीण, शेजेची कामी न दूर राहे. म्हणजे इतक्या दिवसाची जी आपल्या बरोबरची जी पत्नी असते ती सुद्धा त्यावेळेला दूर असते आपल्यापासून. म्हणजे कोणीच त्यावेळेला कोण सोडू शकत नाही. अंतकाळी जीवाला पश्चाताप होत असतो. हाय हाय करीत त्याचा प्राण कासावीस होतो. अंतकाळी हाय हाय करीत हृदय जाळू इच्छित नसाल तर आतापासूनच भगवंताच्या नामस्मरणास प्रारंभ करा. आतापासून श्रीहरीचे स्मरण करीत राहाल तर अंतकाळी श्रीहरीचे स्मरण होईल. जेव्हा गजेंद्र फार व्याकुळ झाला तेव्हा तो देवाची स्तुती करू लागला. गजेंद्राने श्रीहरीची स्तुती केली, तिचा महिमा फार मोठा आहे. संसारी लोकांनी गजेंद्रासारखी स्तुती नेहमी करावी. अशी स्तुती केल्याने अज्ञानाचा नाश होतो व चांगले मरण येते. गजेंद्र स्तुती करू लागला. भिन्न भिन्न रूपे धारण करणाऱ्या नटाचे मूळ रूप सामान्य प्रेक्षकाला जसे समजू शकत नाही, त्याचप्रमाणे सत्वप्रधान देवता आणि ऋषी देखील तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत. मग दुसरी सामान्य माणसे तुम्हाला कशी जाणू शकतील. तसेच तुमच्या स्वरूपाचे वर्णन कसे करू शकतील. ज्याचे चरित्र अगम्य आहे अशा प्रभो माझे रक्षण करा. पशुतुल्य
अविद्याग्रस्त जीवाचा अविद्यारूप गळफास कायमचा कापून टाकणारा व दया करण्यास उशीर न लावणारा जो नित्य मुक्त असा प्रभू आहे, त्याला शरण जाऊन मी वंदन करीत आहे. आपल्या अंशाने सर्व जीवांच्या मनात अंतर्यामी रूपाने नित्य प्रकट होत असतो. आपण सर्वांची नियंता आहात, तसेच अनंत आहात, अशा आपणाला मी वंदन करीत आहे. मी पशु आहे, काळाच्या फाशात अडकलो आहे. जरा विचार करा, सारे जीव मात्र पशु आहेत, सर्वजण काळाच्या जबड्यात फसलेले आहेत. प्रभो, मला काळापासून वाचवा. जिथे काळाचे अस्तित्व असणार नाही तिथे मला घेऊन चला. जेथे काळ आहे तेथे दुःख आहे. ज्याच्या डोक्यावर काळ आहे तो सुखी नाही. जेथे काळाला थारा नाही अशा आपल्या निजधामाला मला घेऊन चला. घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. काळ हा जोपर्यंत आपण जन्माला येणार तोपर्यंत आपला हा काळ आपला पिच्छा सोडू शकत नाही. म्हणून भगवंताला गजेंद्र बोलतोय की जिथे काळ नसेल, म्हणजे मला असं पुन्हा जन्माला यावं लागणार नाही, अशा ठिकाणी अशा तुमच्या निजधामाला मला घेऊन चला. जे लोक शरीर, पुत्र, मित्र, घर, संपत्ती आणि सोजानात आसक्त असतात त्यांना तुमची प्राप्ती होणे अति कठीण आहे. म्हणजे ज्या लोकांची आसक्ती जडलेली आहे, शरीर, पुत्र, मित्र, हे शरीर माझं, हे पुत्र, मित्र, घर, संपत्ती, बायका, मुलं हे सर्व माझं आहे, अशा आसक्तीत जे अडकतात त्यांना मात्र भगवंताची प्राप्ती होणं अति कठीण आहे. कारण तुम्ही स्वतः गुणासक्तीच्या रहित आहात. जीवनमुक्त पुरुष आपल्या हृदयात तुमचे निरंतर चिंतन करतात. सर्व ज्ञान स्वरूप, सर्व समर्थ परमेश्वरा, तुला मी नमस्कार करतो. पहा, इथे गजेंद्र म्हणजे गजेंद्र आपण एक त्या ठिकाणी आपण समजायचे की तो आपण एक जीव आहोत. गजेंद्रच असा भगवंताला विनवणी करतो की तो भगवंताला म्हणतो की शरीर, पुत्र, मित्र हे कोणी आपल्याला सोडू शकत नाहीत, एक तूच एक मला याच्यातून सोडू शकतो असं तो विनंती करतोय. जसं पहा आपले तुकाराम महाराज पण म्हणतात, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी शरण रिगा देवासी. धन, दारा, पुत्र, जन हे सर्व काय आहे? सगळं मिथ्या आहे, सगळं मिथ्या. हे नाथ, या मगराच्या मिठीतून सुटून मी जगण्याची इच्छा करीत नाही. हातीचे शरीर अंतर्बाह्य दोही बाजूंनी अज्ञानरूपी आवरणाने आच्छादलेले असते. असे शरीर ठेवून काय फायदा? आत्मप्रकाशाला झाकून टाकणाऱ्या त्या अज्ञानरूपी आवरणापासून मी सुटू इच्छितो. म्हणजे हे जे माझं हातीचं जे शरीर आहे ते शरीर त्या आत्मप्रकाशाला झाकून टाकले त्याने. या शरीराने एवढं मोठं शरीर आहे पण त्या आत्मप्रकाशाला झाकून टाकले. मग त्या अशा शरीराचा मला काय उपयोग आहे? या आवरणाच्या कालक्रमाने आपोआप नाश होत नाही. तसंच आपल्याला पण प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हे जे शरीर आहे ते शरीर जर आपल्या भगवंताच्या जर आड येत असेल, आत्मप्रकाश आपल्याला जर करून देत नसेल, मग त्याचा तरी उपयोग काय आहे? केवळ आपल्या कृपेने किंवा तत्वज्ञानाने ज्या अज्ञानरूपी आवरणाचा नाश होत असतो. हे नाथ, माझ्यावर कृपा करा. शरणागताचे रक्षण करणाऱ्या हे प्रभू, माझे रक्षण करा. मी तुम्हाला शरण आलो आहे आणि शरण आलेल्याला मरण नसतं. दुःखाने आद्र होऊन गजेंद्र याप्रमाणे श्रीहरीची स्तुती करीत आहे. मोठमोठे महात्मे गजेंद्र मोक्षाचा पाठ करतात. जेव्हा काळ पकडतो तेव्हा जीव घाबरून भयाने व्याकुळ होतो. हे सर्व लक्षात घेऊन गजेंद्राप्रमाणे आर्द्र होऊन गजेंद्र मोक्षाचा पाठ कराल तर तुमचे जीवन उजळून निघेल. स्तुतीच्या एका श्लोकात दिव्य तेज भरलेले आहे. स्तुतीचा पाठ नित्य कराल तर अंतकाळी तुम्हाला नेण्यास परमात्मा येईल. प्रातःकाळी पवित्र होऊन जी कोणी व्यक्ती या भगवंताच्या स्तुतीचा पाठ करील तिची बुद्धी अंतकाळी निर्मळ राहील. त्या व्यक्तीला अंतकाळी हरीचे स्मरण राहील. या स्तुतीचा पाठ माणसाला संकटापासून मुक्त करतो.
ही स्तुती दुष्ट स्वप्नांचा फळाचा नाश करते. या स्तुतीचा पाठ करणाऱ्याला दुष्ट स्वप्ने त्रास देत नाही. हा जीव अंतकाळी घाबरत असतो. जेव्हा तो चेतनाहीन होतो तेव्हा यमदूत त्याला या शरीरातून बाहेर काढतात. अंतकाळी जीव अतिशय दुःखी होतो. अशा वेळी देवाचे स्मरण होणे अतिशय कठीण असते. ज्या वेळेला आपल्याला शेवटी काळ न्यायला येतो, ज्या वेळेला मरण जवळ येतं, त्यावेळेला आपल्याला एवढं म्हणजे त्यावेळेला भगवंताचं स्मरण करावं लागतं असं म्हणतात. परंतु त्यावेळेला स्मरण होईल का? कारण त्यावेळेला मरणाचं दुःख एवढं असतं की एक इंगळी जर चावली तर आपल्याला 10 बाय 10ची रूम आपल्याला पुरत नाही इकडून तिकडे लोळायला. तर त्यावेळेला मरणाच्या एवढ्या यातना होत असतात की अशा 1000 इंगळ्या चावलेल्याचं दुःख होत असतं. मग काय त्यावेळेला भगवंताचं स्मरण होणार आहे? पहा बरं. पण ईश्वराची कृपा असेल तरच त्याचे स्मरण होऊ शकते. म्हणून शक्य असेल तर प्रतिदिन गजेंद्र स्तुतीचा पाठ करा. शक्य असेल तर मत्स्यावतार चरित्राचाही पाठ करा. मध्यरात्री रास पंचाध्यायीचा पाठ करा. असे केल्याने प्रभू कृपा होऊन काम त्रास देणार नाही. गजेंद्र प्रार्थना करीत आहे, भगवत आता तरी मला अविनाशी दिव्य शरीर द्या. यमुना महाराणीच्या कृपेने अलौकिक शरीराच्या नूतन तत्वाचे दान मिळत असते. नाथ कृपा करून मला अव्यय अविनाशी तेजोमय शरीर द्या. आता अव्यय अविनाशी आणि तेजोमय. अविनाशी म्हणजे असा नाश होणार नाही, म्हणजे तिथं आता शरीराचा प्रश्नच येत नाही. अव्यय म्हणजे शरीर नाही, त्याला अव्यय म्हटले नाही. अविनाशी म्हणजे तिथे त्याचा कधी नाश होणार नाही आणि शरीराचा नाश होतो ना. अविनाशी म्हणजे तिथं नाश होणार, म्हणजे इथं शरीराचा म्हणजे आकाराचा आता प्रश्नच राहिलेला नाही. म्हणजे याचाच अर्थ त्यांना असं सांगायचे, तुमच्यासारखं मला बनवा. कारण भगवंताचं रूप कसं आहे? देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. असं भगवंत तुमच्यासारखं मला बनवा, असे गजेंद्र विनवणी करत आहेत. नाथ आपण लवकर या. हे गोविंद, हे नारायणा, मी दीन झालो आहे, मला काळाच्या जबड्यातून सोडवा. त्या गजराजाला सोडवण्यासाठी ब्रह्मादी कुणीही देवदेवता आले नाहीत. तेव्हा परमेश्वराला चिंता पडली. भगवान स्वयं धावत आले. आता पहा, इथे असं का त्यांना सांगावं लागलं असं की कुणीही ब्रह्मा आदी कुणी देवदेवता आले नाहीत. म्हणजे ब्रह्म, इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव हे आले नाहीत. म्हणजे याचा अर्थ आहे की आपल्याला सोडवणारा जो आहे तो फक्त एक प्रभूच आपल्याला सोडू शकतो. भगवान स्वतः स्वयं धावत आले. द्वारकानाथ निराधाराचे आधार आहेत. अंतकाळी स्मरण करतात, भगवान धावून येतात. भगवंत येत आहेत असे पाहून त्या गजेंद्राने सरोवरातले कमळाचे फूल तोडून ते भगवंताला अर्पण केले. म्हणजे पहा, एक प्रेमाने फक्त त्यांनी काय केलं, एक फक्त कमळाचं फूल असं एक तोडून भगवंताला, म्हणजे जो कोणी भगवंत असेल असं म्हणून त्यांनी भावाने ते अर्पण केलं. तुळस आणि कमळ भगवंताला फार आवडतात. परमेश्वराच्या नाभीपासून कमळ उत्पन्न झाले आहे. कमळ ब्रह्मापासून उत्पन्न झाले नाही. भगवंताने त्या कमळाच्या फुलाचा स्वीकार केला आणि आपल्या सुदर्शन चक्राने त्या मगरमच्छाचा वध केला. ज्ञान चक्रानेच काळाचा नाश होऊ शकतो. ज्ञान असे असावे की सर्वांमध्ये भगवंत दिसावा. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये एक वाक्य होऊन गेले की अज्ञानाचा जर नाश करायचा असेल तर त्याला ज्ञान खडगच असावं लागतं. तसं इथे सांगतात, ज्ञान असे असावे की सर्वांमध्ये भगवंत दिसावा. ज्याला ब्रह्मदृष्टी प्राप्त होते तोच सर्वत्र व सर्व वस्तू भगवंताचे दर्शन घेऊ शकतो. अज्ञात ब्रह्मज्ञानी कधी काळी सापडतील, पण सुखाचार्यांसारखे ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेले पुरुष फारच विरळ सापडतील. अशा ज्ञानी पुरुषांना संसार बाधक नसतो. अज्ञानी जणांना संसार बाधक असतो. ज्ञानी पुरुषांना जग जगच नसते. सर्व विश्व त्यांना ब्रह्मरूपच भासते. म्हणजे ज्ञानी जे असतात त्या पुरुषांना जग दिसतच नाही. मग जग दिसत नाही तर मग काय दिसतं? तर त्यांना संपूर्ण जग हे ब्रह्मच दिसतं. माणसाला अज्ञानाच्या मिठीतून सुटायचे आहे. भगवंताने सुदर्शन चक्राने मगरमच्छाचा वध केला होता. म्हणजे सुदर्शन भगवंताच्या दर्शनाने काळाचा देखील नाश होईल. सर्वांठाई भगवंत पाहणे सुदर्शन होय. जेव्हा काळाची झडप पडते तेव्हा त्यातून काळाची काळजी भगवंत तेच सोडू शकतात. सुदर्शनाने काळरूपी मगराचा नाश झाला.
याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुमची दृष्टी जेव्हा सर्वांभूती परमेश्वराचे दर्शन करणारी होईल तेव्हाच तुम्ही काळाच्या जबड्यातून मुक्त व्हाल. जेव्हा तुम्ही देखील काळाला जिंकून घ्याल अशा ज्ञानीपुरुषाचे काळ काय बिघडू शकतो? ज्याच्या हृदयात सर्वांभूती भगवंत भाव जागृत झाला असेल तो काळाच्या बंधनातून सुटेल. सर्वांठाई श्रीकृष्णाचे दर्शन करता करता त्याला स्वतःच्या अंतरात श्रीकृष्ण दर्शन होऊ लागते. आपल्या ठाई श्रीकृष्ण दर्शन घडेल तर काळ तुमचा नाश करू शकणार नाही. शरण आलेल्या गजेंद्राचा भगवंताने ज्याप्रमाणे उद्धार केला त्याप्रमाणे शरण आलेल्या सर्व जीवांचा प्रभू उद्धार करतात. तो गजेंद्र पूर्वजन्मी इंद्रधुम्न नावाचा राजा होता. तो एकदा ध्यानात बसला असता अगस्त्य मुनी आले. राजाने उठून मुनींचे स्वागत केले नाही म्हणून मुनींना हा व्यवहार अपमानजनक वाटला. भगवंतापेक्षाही त्यांच्या भक्तांचा सन्मान अधिक करावयाचा असतो. दगडाच्या मूर्तीत सद्भाव ठेवल्याने ती चेतनामयी होत असते. मग चेतन जीवात सद्भाव ठेवला तर ईश्वर प्राप्ती का होणार नाही? अगस्त्य मुनींचा अपमान झाला म्हणून त्यांनी शाप दिला. मी आल्यावरही तू जडासारखाच बसलेला राहिलास म्हणून पुढच्या जन्मी तुला जड पशुचा जन्म घ्यावा लागेल. पूर्वजन्मी गजेंद्राने निश्चिम भक्ती केली होती म्हणून गजेंद्र योनीत सुद्धा त्याला अंतकाळी प्रभूचे स्मरण झाले व शेवटी त्याचा उद्धार झाला. जे जे संस्कार मनावर दृढ झालेले असतात ते अंतकाळी व पुढील जन्मातही कामी येतात. प्रारंभी भगवंताचा स्वप्नात अनुभव येतो. गोपाल सहस्त्र नामावलीत भगवंताचे एक नाव आहे, भक्तानाम स्वप्नवर्धना. भगवंताने गजेंद्राला सारूप्य मुक्ती दिली, आपल्यासारखेच रूप दिले. गजेंद्राप्रमाणे तुम्ही देखील दिनवाणे होऊन व्याकुळतेने गजेंद्र स्तुतीचा पाठ करा, म्हणजे अंतकाळी भगवंत गजेंद्राप्रमाणे तुम्हालाही घेण्यास येतील. सहाव्या म्हणजे चाक्षुष मन्वंतरात समुद्रातून अमृत मिळाले. ते अमृत देवांना पाजले. या मन्वंतरात देवाने अजित नावाने अवतार घेतला होता. समुद्र मंथन करून अमृत काढले. स्वतः विष्णूनेच कूर्म रूप धारण करून मंदराचल पर्वत आपल्या पाठीवर धारण केला. परीक्षिती राजाने विचारले, भगवंताने समुद्र मंथन कसे केले? कूर्म रूप धारण करून मंदराचल पर्वताला आपल्या पाठीवर का धारण केले? त्यांनी देवाला अमृत कशी पाजले? तर शुकाचार्य म्हणाले, राजा, एकदा इंद्र इकडे तिकडे फिरत होता तेव्हा रस्त्यात दुर्वास मुनी भेटले. दुर्वास ऋषींनी इंद्रालाही पुष्पमाला अर्पण केली. साधू ऋषी जेव्हा काही देत असतात तेव्हा ते सद्भावपूर्वकच देत असतात. त्याचा अवेर न करता आदराने स्वीकार करावा. इंद्र संपत्तीच्या मदाने विवेक भ्रष्ट झाला होता. त्याने तो फुलांचा हार हत्तीच्या सोंडेवर फेकून दिला. हत्तीने तो हार पायाखाली तुडवला. दुर्वास ऋषींना वाटले की इंद्र माझा व पुण्यवाशी लक्ष्मीचा अपमान करीत आहे. तेव्हा त्यांनी इंद्राला शाप दिला, तू दरिद्री होशील. संपत्तीच्या मदाने विवेकभ्रष्ट झालेली व्यक्ती दरिद्री झाल्याशिवाय पुन्हा विवेकी बनत नाही. म्हणजे ज्याला संपत्तीचा मद आहे, संपत्तीचा अहंकार आहे, त्याला दरिद्री झाल्याशिवाय त्याला पुन्हा विवेक प्राप्त होऊ शकत नाही. इंद्र दरिद्री झाला आणि स्वर्गाचे राज्य दैत्यांना मिळाले. देवांनी भगवंताचा आश्रय घेऊन भगवंताला विनवले की असा काही उपाय करा की जेणेकरून स्वर्गाचे आमचे राज्य आम्हाला परत मिळेल. भगवंताने समुद्र मंथनाची आज्ञा दिली आणि सांगितले की यातून निघणारे अमृत तुम्हाला अमर बनवेल. हे काम काही सोपे नाही. यात शत्रूंचेही साह्य घ्यावे लागेल, नाहीतर तेच या कार्यात बाधा उत्पन्न करतील. दैत्यांची मैत्री संपादन करून त्यांची प्रशंसा करा. ते मोठे अभिमानी आहेत. आपल्या स्वतःची प्रशंसा ऐकून ते मित्र बनतील. म्हणजे आता जर आपला एखादा जर शत्रू असेल आणि त्याला जर आपला मित्र बनवायचा असेल तर त्याला काय करायचं? त्याला त्याची प्रशंसा करायची आणि प्रशंसा त्याची केली की त्याला तो अभिमान वाटतो आणि मग तो जवळ आल्याशिवाय राहणार नाही. ज्याला ज्ञानरूपी भक्तिरूपी अमृत मिळते तो अमर होत असतो. देव आणि दैत्य अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन करू लागले.
मंदराचल पर्वताची रवी करून वासुकी नागाचा दोर केला. संसारच समुद्र आहे, आपल्या जीवनाचे मंथन करा. समुद्र मंथनमध्ये म्हणजे आपल्या जीवनाचे मंथन होय. संसार समुद्राचे मंथन करून ज्ञान व भक्तिरूपी अमृत प्राप्त करायचे आहे. ज्ञान व भक्तिरूपी अमृत पिणारा अमर होत असतो. मनाला मंदराचल पर्वताप्रमाणे स्थिर करा. मन हाच मंदराचल पर्वत होय आणि प्रेमदोर वासुकी नाग होय. वयाच्या 16व्या वर्षी मनोमंथन सुरू होते. शिवपुराणाची कथा आहे. शिवशंकराने कामदेवाला आज्ञा दिली की बाल्यावस्था व वृद्धावस्था सोडून तू माणसाला त्रास देशील. तारुण्यावस्थेत हळूहळू पूर्वजन्मातील संस्कार जागृत होत असतात. त्यावेळी आपल्या मनाला मंदराचल पर्वताप्रमाणे स्थिर केले पाहिजे. जेव्हा मंदराचल समुद्रात बुडू लागला तेव्हा भगवंताने कुर्मावतार धारण करून आपल्या पाठीवर त्याला धारण केले. आपल्या मनालाही भगवंताच्या कोणत्याही स्वरूपात स्थिर करून ठेवा. साकार वस्तूचे दर्शन करण्याचा मनाचा स्वभाव आहे. सगुण साक्षात्कार जोपर्यंत ठीक रीतीने होत नाही तोपर्यंत निर्गुण स्वरूपात दृष्टी स्थिर होत नाही. भगवंताच्या सगुण स्वरूपात स्थिर झालेले मनच त्याच्या निर्गुण स्वरूपात स्थिर होऊ शकते. जोपर्यंत सगुण स्वरूपात आपलं मन स्थिर होत नाही तोपर्यंत निर्गुण स्वरूपात आपलं मन स्थिर होणार नाही. म्हणून प्रथम सगुण स्वरूपात आपलं मन स्थिर झालं पाहिजे, मगच ते निर्गुण स्वरूपात स्थिर होऊ शकते. निराधार मन संसारात बुडून जाते. मनरूपी मंदराचल आधाराशिवाय स्थिर राहत नाही. त्याला भगवत स्वरूपाच्या किंवा भगवत नामाच्या आधाराची आवश्यकता असते. त्याला आधार मिळाला तर ते संसार समुद्रात कधीही बुडून जाणार नाही. अनेक औषधींना समुद्रात विसर्जित करून समुद्र मंथन केले गेले आहे. औषधीचा एक अर्थ औषध आहे तर दुसरा अर्थ अन्न आहे. पाणी आणि अन्न औषधी होत हे दोन्ही आवश्यकतानुसार शरीराला दिले गेले पाहिजे. भूक आणि ताण यांना रोग समजून त्यांना सहन करण्याची सवय ठेवा. ज्याप्रमाणे रोग बरा होण्यासाठी औषधी घेत असतात त्याप्रमाणे अन्न व पाणी यांचे कमी प्रमाणात सेवन करा. शरीर हलके असेल तर भजन ठीक घडेल. समुद्रातून पहिले विष निघाले व नंतर अमृत निघाले. मनाला स्थिर करून तुम्ही देवाच्या मागे लागाल तर तो प्रथम विषच देईल. पण ते विष पचवले तर तो देव अमृतही देईल. म्हणजे प्रथम आपल्या बघा एक सुविचार होता, दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ मिळत नाही. तसं ते इथे सांगतात, ज्यावेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला प्रथम काय आलं, विष आलं. म्हणजे विष पचवलं पाहिजे. म्हणजे ज्याचा अर्थ आपण पहिलं दुःख पचवलं पाहिजे आणि दुःख पचवल्याशिवाय आपल्याला सुख मिळत नसतं. महापुरुषांनी नाना प्रकारच्या कष्टरूपी विषयांचे पान प्रथम केले, दुःख सहन केले, म्हणून त्यांना ज्ञानामृत मिळाले. जीवन मंथनाच्या प्रारंभीच विष मिळत असते. मंथन तारुण्यापासूनच सुरू झालेले असते. प्रथम विषय मिळतील आणि विषय हे तर विषयासारखेच असतात. निंदा व कर्कशवाणी विषच होत. निंदा आणि नरक हे दोन्ही एकच. निंदारूपी विष पचवाल तर अमृत मिळेल. प्रतिकूल परिस्थिती व दुःख हे विषच होत. म्हणजे विषयाचा कशाला नाव दिलेली आहे. निंदा आणि नरक, प्रतिकूल परिस्थिती व दुःख हे विषच होत. विषयाचा दुर्गंध देवाकडून सहन झाला नाही म्हणून त्यांनी विष पानासाठी श्री शंकराला बोलाविले. ज्याच्या शिरावर ज्ञानगंगा असते तोच विष पचू शकतो. म्हणजे याचा अर्थ ज्याच्याकडे ज्ञान असतं, ज्याच्याकडे ज्ञान आहे तोच हे दुःख किंवा ते विष पचू शकतो. हे संसारातील विष सर्वांनाच बाधा करीत असते, परंतु ज्ञानगंगा धारण करणाऱ्याला मात्र ते बाधत नाही. भगवान शंकराप्रमाणे जर ज्ञानगंगा डोक्यावर धारण कराल तर ते विष तुम्ही सहन करू शकाल. शंकराच्या पूजेने विष सहन करण्याची शक्ती प्राप्त होत असते.
शिवजी दान देतात म्हणून विष सहन करण्याची शक्ती त्यांना प्राप्त होत असते. निंदा शब्दरूप असल्याने तिचा संबंध आकाशाशी आहे, आत्म्याशी नाही असे समजून निंदा सहन केली पाहिजे. देवांनी विष पिऊन घेण्यासाठी शंकराची प्रार्थना केली. शंकराने पार्वतीची अनुमती मागितली. पार्वती म्हणाली, हे सर्व स्वार्थी आहेत, विष प्याल्याने आपणास काही झाले तर? शिवजी म्हणाले, जर सर्वांचे कल्याण होत असेल तर भलेही मला दुःख झेलावे लागले तरी चालेल. दुसऱ्याला सुखी करण्यासाठी जो स्वतः दुःख सहन करतो तोच शिव होय. स्वतःच्या सुखासाठी जो दुसऱ्यांना दुःख देतो तो जीव होय. दुसऱ्याचे हित साधण्यासाठी स्वतःच्या स्वार्थावर जो पाणी सोडतो तो शिव होय. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याचे काम बिघडवून टाकतो तो जीव होय. शंकरांनी भगवंताचे स्मरण करीत विष पिऊन टाकले. विषाला गळ्यातच ठेवा, पोटात जाऊ देऊ नका. म्हणजेच कुणाला कटू शब्द बोलण्याची वेळ आली तर ते शब्द गळ्यातच रोखा. म्हणजे एखाद्या आपल्याला जर पटकन एखाद्याला काही शब्द जर बोलायचा असेल तर गळ्यापर्यंत आला तर ठीक आहे, पण गळ्याच्या बाहेर काढू नका, जिभेवर येऊ देऊ नका. वीज गळ्यातच रोखायची असते, ते बाहेरही काढू नये व पोटातही जाऊ देऊ नये. निंदेकडे लक्षच देऊ नये. कुणाचाही द्वेष स्मरणात ठेवू नका. असे विष पोटात ठेवू नका. कर्कश वाणी म्हणजे विषच होय. शंकरांनी विष कंठातच ठेविले आहे. अशा विषाच्या वेदना अधिक तीव्र होत असतील तर भगवंताच्या नावाचे कीर्तन करा. भगवंताचे नाव विषालाही अमृत बनविते. शिवशंकरांनी ह्यासाठीच भगवंताचे नाव घेऊन विष प्राशन केले होते. संसारात विषही आहे व अमृतही आहे. जो विष पचवेल त्याला अमृत मिळेल. कृष्ण कीर्तनच अमृत होय. 16व्या वर्षापासून जीवनात मंथन सुरू होते. मनात वासनांचे विष उत्पन्न होते. त्यावेळी मनाला मंदराचल सारखे स्थिर कराल तर त्या मनोमंथनातून संसारातून भक्ती आणि ज्ञानरूपी अमृत प्राप्त होईल. मग तर मानव अमर होऊन जाईल. याप्रमाणे त्याला भक्ती आणि ज्ञानाची प्राप्ती होईल. त्याला मरण येणार नाही. शंकराचार्य, वल्लभाचार्य, मीराबाई, तुकाराम इत्यादी न जाणो कितीतरी संतांना लोक विसरले नाहीत. ते सर्व संत अमर होत. त्यांचे स्मरण सर्वांनाच असते. भगवंत प्रथम विष देतात व नंतर अमृत देतात. जो देवाच्या मागे लागतो त्याची देव परीक्षा पाहतो. आणि इकडे आपण म्हणतो देव माझ्याच मागे लागतो. म्हणजे माझ्याच मागे लागतो याचा अर्थ देव तुमची परीक्षा पाहतोय. जगाच्या कल्याणासाठी भल्यासाठी शंकर विष प्याले. साधू पुरुषांचे असेच वर्तन असते. सज्जन पुरुष आपल्या प्राणांचे बलिदान देऊन दुसऱ्यांच्या प्राणांचे रक्षण करीत असतात. तर प्रापंचिक माणसे मोहमायेने लिंपित होऊन परस्पर विषयक वैरभाव वाढवित असतात. म्हणजे संतांमध्ये आणि जीवामध्ये किती फरक आहे. परोपकारी सज्जन पुरुष प्रजेचे दुःख दूर करण्याच्या हेतूने स्वतः दुःख सहन करतात. ते म्हणत असतात, सर्वांसाठी मी दुःख सहन करीन, पण माझ्यासाठी मी कुणालाही दुःख देणार नाही. साधू पुरुष दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात. म्हणजे दुःखवे अनेकांच्या दुःखे, तुकाराम महाराज म्हणतात. पण वास्तविक हे दुःख नव्हे, ही तर सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या परमात्म्याची आराधना होय. साधू पुरुष कसे असतात ते संत तुळशीदास सांगतात. संत हृदय नवनीत समाना, कहा कभी न पर कही न जाना. नीद परिताप द्रवई नवनीता, पर दुःख द्रवई संत सुपुनीता. पर हित सरिस धर्म नहीं भाई, पर पीडा सम नहीं अदमाई. मंथन करता करता गोमाता कामधेनू प्राप्त झाली. गोमाता कामधेनूचे दान ऋषीमुनींना दिले गेले. जी संपत्ती प्रथमता प्राप्त होईल ती परोपकाराकरता खर्च करा. कामधेनू संतोषाचे प्रतीक आहे. संतोष कामधेनूचे स्वरूप होय. ज्याच्या अंगणात संतोषरूपी गाय आहे तोच ब्राह्मण ब्रह्मनिष्ठ होय. असंतुष्ट माणूस पाप करीत असतो. त्यानंतर समुद्र मंथनातून उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला.
तो पाहून दैत्यांचे मन लालचावले, म्हणून तो त्यांना दिला गेला. श्रव शब्दाचा अर्थ आहे कीर्ती. उच्च श्रवा कीर्तीचे प्रतीक होय. मनाला जो पर्वताप्रमाणे स्थिर करू शकेल त्याला जगात कीर्ती मिळेल व लक्ष्मीची प्राप्ती होईल. ज्याचे मन कीर्तीत फसलेले असते त्याला अमृताची प्राप्ती होत नाही. साधनेच्या आरंभी कीर्ती मिळत असते. यावेळी जर मन कीर्तीत फसले गेले तर भगवत प्राप्ती होणे नाही. ज्याला लोकमान्यता अधिक मिळते त्याच्या पुण्याचा क्षय होत असतो. ज्या जीवाला मानाचा मोह नसतो आणि जो दीनपणे प्रभूची प्रार्थना करीत असतो त्या जीवाला ईश्वर आपल्यासारखे बनवितो. विष्णू सहस्त्रनामात भगवंताला अमानी मानदो म्हटले गेले आहे. भगवंत स्वतः अमानी आहेत. अमानी म्हणजे अमानी म्हणजे मान नसणारे, पण जीवांना मात्र मान देतात. ज्याचे मन उच्च श्रवा अर्थात कीर्तीच्या मोहात फसत असते त्याला अमृत मिळत नाही. दैत्यांनी उच्च श्रवाला आपल्या ताब्यात घेतले होते म्हणून त्यांना अमृत मिळाले नाही. कसोटी पाहिल्या वाचून भगवंत कृपा करीत नाहीत. भगवंताला कुणा जीवावर जर कृपा करावीशी वाटते त्यावेळेला भगवंत त्याची पहिली काय करतात, कसोटी पाहतात. गुरुजींना ज्या वेळेला मुलांना मार्क द्याविषयी वाटतात तेव्हा गुरुजी पहिले काय करतात, मुलांची परीक्षा घेतात. तसं भगवंताला आज वाटलं की एखाद्या जीवावर जर कृपा करावी तर पहिली त्याची कसोटी घेतात. जो कीर्ती व प्रसिद्धीत फसतो त्याला अमृत मिळत नाही. त्यानंतर जेव्हा समुद्र मंथनातून ऐरावत हत्ती निघाला होता तेव्हा दैत्य घोडा घेतल्यामुळे पश्चाताप करू लागले. हत्ती सूक्ष्म दृष्टीचे प्रतीक आहे. हत्तीचे डोळे बारीक असतात. हा हत्ती देवांना दिला गेला. स्थूल दृष्टी देहदृष्टी असते. सूक्ष्म दृष्टी आत्मदृष्टी असते. सूक्ष्म दृष्टी असणाऱ्यांना अमृत मिळत असते. सूक्ष्म दृष्टी असणाऱ्यांना काम त्रस्त करीत नाही. त्यानंतर समुद्र मंथनातून अप्सरा निघाली. दैत्यांना देवांनी प्रथमतः सुचवले होते की यानंतर जे निघेल ते आम्ही घेऊ. पारिजात व अप्सरा देवांना मिळाले. आता समुद्रातून लक्ष्मी प्रकट झाली. ही तर साक्षात जगदंबा महामाया होय. दैत्यांना वाटली की ही लक्ष्मी आम्हाला मिळेल तर फार चांगली होईल, पण मागणाऱ्यांना इच्छा करणाऱ्यांना लक्ष्मीची प्राप्ती होत नसते. म्हणजे जे लक्ष्मीची अपेक्षा करतात त्यांना लक्ष्मीची प्राप्ती होत नसते. लक्ष्मीला सिंहासनावर बसवले गेले. ह्या जगातील लक्ष्मीपुत्रांना सर्वच मान देतात. लक्ष्मी विचार करू लागली की कुणाच्या गळ्यात वरमाला घालू. सर्व गुण संपन्न पुरुषाच्या शोधात ती निघाली. तिला ऋषीच्या मंडपात आणले गेले. हे ऋषी ज्ञानी होते व तपस्वी होते, पण आधी क्रोधी होते. केवळ तप केल्याने काही फळ मिळत नसते. तपाला भक्तीची जोड असली पाहिजे. तप केल्याने शक्ती वाढते आणि त्याचबरोबर क्रोध पण वाढत जातो. तप आणि ज्ञानाने शक्ती तर मिळतेच व वाढतेही, पण क्षीणही होऊ लागते. म्हणून ज्ञानासोबत भक्ती असावी लागते. भक्ती ही दीनता व नम्रतेच्या सिंहासनावर विराजत असते. लक्ष्मीला ते पटले नाही. पुढे देवगण विराजमान होते. ते क्रोधी नव्हते, पण अतिशय कामी होते. शास्त्रात क्रोधाचा लाल, लोभाचा पिवळा आणि कामाचा काळा रंग दाखविला आहे. म्हणजे शास्त्रात जो क्रोधिष्ठ असतो त्याचा रंग लाल, जो लोभिष्ठ असतो त्याचा रंग पिवळा आणि जो कामिष्ठ असतो त्याचा रंग काळा आहे. देव श्रेष्ठ खरे, पण कामी असल्यामुळे लक्ष्मी पुढे निघून गेली. पुढे बसले होते परशुराम, जे जितेंद्रिय होते, कामी व क्रोधी नव्हते, पण निष्ठुर होते.
क्षत्रियांच्या लहान लहान बालकांनाही मारायचे, म्हणून लक्ष्मीला ते पसंत पडले नाहीत. पुढे मार्कंडेय मुनी बसले होते. ते सुंदरी होते व दुर्गायुषी होते, पण भर सभेत डोळे मिटून बसले होते. लक्ष्मीकडे त्यांनी पाहिले नाही. लक्ष्मीला वाटले, हे महात्मा अनसक्त आहेत, माझ्याकडे पाच सुद्धा नाहीत. मी जर यांना वरले तर भविष्यात कदाचित हे माझ्याकडे लक्ष देणार नाहीत. मार्कंडेय म्हणाले, हे देवी, मी तुला कसे सुंदर समजू? तुझ्यापेक्षा तर कन्हैया अधिक सुंदर आहे. जोपर्यंत तो तुझा स्वीकार करणार नाही तोपर्यंत मी तुझे दर्शन घेणार नाही. मला लक्ष्मीचा मोह नाही. जेव्हा लक्ष्मीचा मोह नष्ट होतो तेव्हा प्रभू भक्तीचा प्रारंभ होतो. तुकाराम महाराजांचे दारिद्र्य पाहून शिवाजी महाराजांनी सोन्याच्या मोहरांनी भरलेले ताट श्री संत तुकारामांकडे पाठवले. तुकाराम महाराज म्हणाले, जेव्हा मी लक्ष्मीच्या मागे धावत होतो तेव्हा ती मला मिळाली नाही, आणि आता माझी चित्त भगवंताकडे लागली आहे, तर मध्ये बाधा करण्यास ती आली आहे. त्यांनी ते सोन्याचे ताट परत केले. लक्ष्मी पुढे गेली. तिथे शंकर विराजमान होते. लक्ष्मी आपल्या सख्यांसह तिथे आली. शंकर कोपी नव्हते व क्रोधी नव्हते. लक्ष्मीने शंकराला पाहिले. तिने विचार केला, याचा स्वभाव तर मंगल आहे, पण वेश मात्र अमंगल आहे, आणि हावभाव तर भयानक आहेत, शिवाय हे भोळेही फार आहेत. शंकराजवळ भगवान नारायण बसले होते. लक्ष्मीने विचार केला की हेच उत्तम आहेत, ज्याचे हृदय कोमल असते व मृदू असते, त्याच्याजवळच लक्ष्मी जाते. तिने नारायणाला वरमाला घातली. आता पावे तो नारायणाची दृष्टी पृथ्वीकडे होती. लक्ष्मीने त्यांना वरमाला घातल्यावर ते इकडे तिकडे पाहू लागले. ज्याच्याजवळ लक्ष्मी आहे त्याने सभोवताली पाहिले पाहिजे. सामान्यतः धनप्राप्ती झाल्यावर लोक चोहीकडे आजूबाजूला पाहत नाहीत. मी, माझी पत्नी, मुले, बस. पण हे ठीक नाही. श्रीमंतांनी तर चोहीकडे लक्ष देऊन सर्व दीनदुबळ्यांचे दुःख दूर केले पाहिजे. म्हणजे ज्याचा अर्थ, ज्यावेळेला श्रीमंतांकडे संपत्ती येते, म्हणजे ती लक्ष्मी येते, तेव्हा त्यांनी इकडे तिकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ दीनदुबळ्यांचे दुःख दूर केले पाहिजे. समुद्र मंथनाचे काम पुढे चालू आहे. दैत्यांना वाटले की एकदा घोडा आम्हाला मिळाला, नंतरचे सर्व देवांना मिळाले, आता जे निघेल ते आम्ही घेऊ. यावेळी मदिरा निघाली. दैत्यांना मदिरा मिळाली, मग आणखी काय? प्या प्या. मंथन होता होता भगवान धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रगट झाले. दैत्यांनी तो अमृताचा घडा हिसकावून घेतला. तेव्हा देव भगवंताला शरण गेले. तेव्हा भगवंत देवगणांना म्हणाले, आता शक्तीने नव्हे युक्तीने काम घेतले पाहिजे. ज्या दैत्याच्या हाती सर्वप्रथम अमृतकुंभ लागला होता तो म्हणू लागला की मीच सर्वांच्या अगोदर पी. त्याचा मोठा भाऊ म्हणाला, मी अगोदर पी. याप्रमाणे सर्व दैत्य अगोदर पिण्याच्या मुद्द्यावर एकमेकांशी भांडू लागले. आपापसातील भांडणामुळे दैत्यांना अमृत मिळाले नाही. ज्यांच्या घरात या दैत्यांप्रमाणे घरगुती भांडण होत असेल त्यांच्या घरातील कोणालाही ज्ञानामृत किंवा भक्ती अमृत मिळणार नाही. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये भांडणं होत असतील तिथे ज्ञान किंवा भक्ती मिळणार नाही. भांडणाऱ्या दैत्यांच्या समूहात भगवंत मोहिनीचे रूप घेऊन प्रकट झाले. मोहिनीचे सौंदर्य पाहून दैत्य स्तिमित झाले. आहा, काय हे सौंदर्य! मोहिनी मोहाचेच रूप होय. जो मोहिनीत आसक्त असतो त्याला अमृत मिळत नसते. संसारातील प्रत्येक वस्तूत माया आहे, म्हणजे मोहिनी आहे. सौंदर्य ही केवळ एक कल्पना आहे. जी वस्तू तुम्हाला सुंदर वाटते ती कदाचित दुसऱ्याला सुंदर वाटणार नाही. सौंदर्य डोळ्यात आहे. वस्तूत माणूसच सौंदर्याचा आरोप करतो. फक्त एक भगवान श्रीकृष्णच सुंदर आहेत. जगात जे काही सुंदर आहे ते सर्व भगवान श्रीकृष्णाच्या सौंदर्यामुळेच सुंदर दिसते. ज्याला मोहिनीचा मोह असतो त्याला भक्तिरूपी अमृत मिळत नाही. जो संसाराच्या मोहिनीत सौंदर्य व विषय यांच्या मोहात फसलेला असतो त्याला अमृत मिळत नाही. परंतु ज्यांचे मनमोहन श्रीकृष्णाच्या ठाई जडलेले असते त्यांना अमृताची प्राप्ती होते. जोपर्यंत सांसारिक मोहिनीचा मोह जीवाला जडलेला असतो तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नसते. जसे संसारातील विषयात जीवाचे चित्त रंगून गेलेले असते
तसेच श्रीकृष्णाच्या स्वरूपात जोपर्यंत रंगून जात नाही तोपर्यंत भक्ती फलद्रूप होत नाही आणि भक्तीच्या सिद्धीशिवाय भगवत प्राप्ती होणे नाही. स्वरूप आसक्तीशिवाय भक्ती सिद्ध होत नसते. सांसारिक विषयांचा मोह सोडला तर भक्ती होऊ शकेल. हा मोह विवेकाने सोडायचा आहे. जसे जसे प्रभू प्रेम वाढत जाईल तसतशी विषयांकडे अरुची उत्पन्न होईल. समुद्राची भरती आणि ओहोटी परस्पर विरोधी असतात. त्याप्रमाणे प्रभू प्रेम वाढत गेले तर विषयासक्ती घटत जाईल. डोळ्यात काम ठेवून जर जगाकडे पाहाल तर मोहाचा नाश होणार नाही. सांसारिक स्वरूपाची आसक्तीच माया होय. म्हणजे संसाराच्या स्वरूपाची जी आसक्ती तिलाच माया म्हटलं आहे. ईश्वराच्या स्वस्वरूपात जी आसक्ती असते ती भक्ती होय. दैत्य कुणाला म्हणावे? रस्त्यावरून जाणाऱ्या स्त्रीकडे ज्याचे मन आकर्षित होते तोच दैत्य होय. जो परस्त्रीचे चिंतन करतो तो राक्षस होय. मग आता बघा, कामातूर दैत्यांनी मोहिनीला घेराव घातला आणि विचारू लागले, देवी तू कुठून आलीस? तुझे गाव कोणते? तुझा विवाह झाला की नाही? मोहिनीच्या मायेत दैत्य आपले सर्व बुद्धिवैभव गमावून बसले होते. भगवंताला वाटले की या दैत्यांना अमृत न देणे चांगले, त्यातच यांचे कल्याण आहे. जर यांना अमृत मिळाले तर ते अमर होऊन अभिमानी होतील व अधिक भयंकर पापे करतील. मोहिनी हसून म्हणाली, मी तुमच्या कल्याणासाठी आले आहे. माझे विशिष्ट असे घर नाही. माझी तर अनेक घरे आहेत. जो कोणी पुरुष माझ्यावर प्रेम करतो त्याच्या घरी मी जाते. वैष्णवांची जितकी घरे आहेत असतील ती सर्व देवांचीच घरे समजावीत. दैत्य मूर्ख होते म्हणून मोहिनीच्या बोलण्याचा गुढार्थ समजू शकले नाहीत. ज्या दैत्याच्या हातात अमृतकुंभ होता तो लोलूप दृष्टीने मोहिनीकडे पाहू लागला. तो म्हणाला, देवी मी कुंभ तुला देतो. त्याला वाटले की ह्या भेटीने मोहिनी प्रसन्न होऊन त्याच्या घरी येईल. मोहिनीने विचारले, या घटात काय आहे? दैत्य म्हणाला, अमृत. सौंदर्य कुण्या जड वस्तूत नाही. म्हणजे सौंदर्य कुठल्या जड वस्तूत नाही. ज्याच्या दर्शनाने विकार जागतो ते सौंदर्यच नव्हे. दैत्याने तो घडा मोहिनीच्या हातात दिला व म्हटले, हे देवी अमृत सर्वांना वाटून दे. आम्ही शांततेने पिऊ. आम्ही सर्व भांडणार नाही. हात जोडून बसू. मोहिनी देवीने देवांना व दानवांना दोन निरनिराळ्या रांगेत बसविले. प्रथम दैत्यांजवळ जाऊन सांगितले, मी तुमचे कल्याण करू इच्छिते. हे वरवरचे अमृत पाण्यासारखे पातळ आहे. मी देवांना पाजते व खालचे घट्ट अमृत तुम्हाला पाजीन. ठीक तर आहे ना? बिचारे मोहांध दैत्य ठीक ठीक म्हणू लागले. आता अमृत कुठे का पातळ आणि घट्ट असतं का? पण आता हे काय मोहांध झालेले. आम्ही खालचे चांगले अमृतच पिऊ. देवी तुझ्या हातचा एक थेंब मिळाला तरी पुरे आहे. ते मोहांध झाल्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती. अन्यथा एकाच घटात दोन प्रकारचे अमृत असे कसे असू शकते? दैत्य म्हणाले, देवी तुला योग्य वाटेल तेच कर. म्हणजे ज्या वेळेला माणूस कुठल्याही गोष्टीमध्ये आकर्षित होतो त्यावेळेला त्याचा विवेक नष्ट होतो. म्हणजे चांगलं काय वाईट काय ह्याचा विवेकाने विचार करायचा असतो, परंतु तो त्यावेळेला त्याला तो सुचत नसतो. मोहिनी देवांना अमृत पाजू लागली. काही वेळाने दैत्यांना संशय येऊ लागला की यात काहीतरी कपट दिसते. दैत्यांपैकी राहूने हेरले की यात काहीतरी कपट आहे. या स्त्रीवर विश्वास ठेवण्यात आम्ही फार मोठी चूक केली आहे. असा विचार करून तो देवांच्या रांगेत जाऊन बसला. राहू देवांच्या रांगेत सूर्य व चंद्र यांच्या मधोमध बसला. देवी मोहिनीने ताडले की हा दैत्य आहे, पण पंक्ती प्रपंच होऊ नये म्हणून राहूलाही तिने अमृत दिले. भोजनात कधी विषमता करू नका. जो पंक्ती प्रपंच करतो त्याला संग्रहणी नावाचा रोग होतो.
जोपर्यंत पूर्वजन्मीचे पुण्य बलवान आहे तोपर्यंत पापाचे फळ मिळत नसते. हे लक्षात घ्या की ज्यावेळी इंद्रादी देवांना अमृत वाटले जात होते तोपर्यंत राहू तेथे आला नाही, पण जेव्हा सूर्यचंद्राची पाळी आली तेव्हा तेथे राहू आला. मनाचा स्वामी चंद्र आहे, चंद्र मनाचे स्वरूप आहे. बुद्धीचा स्वामी सूर्य आहे. हाताने जिभेने मनुष्य भक्ती करतो त्यावेळी विषयरूपी राहू बाधा करण्यास येत नाही, पण ज्यावेळी मनाने बुद्धीने ईश्वराचे ध्यान करू लागतो तेव्हा विषयरूपी राहू बाधा करण्यास येऊन ठेपतो. मन बुद्धी ईश्वराच्या ध्यानात लावली की राहू आलाच म्हणून समजा. मन आणि बुद्धी यांना भक्तिरूपी अमृत मिळत असते, ते राहूच्याने पाहत नाही, म्हणून विषयरूपी राहू विघ्ने आणण्यास सरसावतो. या विषयरूपी राहूला ज्ञानचक्राने नष्ट करा. राहू अमृत पिणार इतक्यात भगवंताने सुदर्शन चक्राने त्याचे शिर उडवले. अर्थात सुदर्शन चक्र ज्ञानरूपी सुदर्शन चक्राने विषय राहूचा नाश करावा. परंतु केवळ ज्ञान व बुद्धी यांच्या बळाने विषय राहू मरत नाही. ज्ञान व बुद्धी यांचा अधिक विश्वास बाळगू नका. एकट्या ज्ञानाने काही होत नाही, कारण राहू तसा तर अमर आहे. जोपर्यंत खऱ्या संतांची कृपा होत नाही तोपर्यंत विषय राहू मरत नाही. केवळ ज्ञानाने विषयांचा नाश होऊ शकत नाही. ईश्वराच्या अनुग्रहानेच मन निर्विषय होते. भगवंताच्या कृपेशिवाय, अनुग्रह म्हणजे काय? भगवंताची कृपा. म्हणून भगवंताच्या कृपेशिवाय मन निर्विषयी होऊ शकत नाही. ज्ञानाचा आश्रय घेऊनही अति दीन व्हाल तरच परमात्मा कृपा करून विषय राहूला मारेल. केवळ ज्ञानाने निर्विषयता होत नाही, ईश्वराच्या कृपेने निर्विषयता येते. रसवर्जम रसोपेयश्च परम द्रष्टवा निवर्तते. परमात्म्याच्या कृपेने व साक्षात्काराने विषयासक्ती व विषयानुरूप यांपासून मन निवृत्त होत असते. दैत्य भगवंताच्या विन्मुख होते म्हणून त्यांना अमृत मिळाले नाही. संसाररूपी मोहिनीत फसाल तर भक्तिरूपी अमृत कधी मिळणार नाही. देवी मोहिनीने सर्व अमृत देवांना पाजले व रिकामा घट दैत्यांसमोर ठेवून दिला. दैत्य ओरडू लागले, कपट! भगवान विष्णू, तुम्ही साडी नेसून आलात, तुम्हाला लाज वाटली नाही. देव व दानवामध्ये भयानक युद्ध झाले. दैत्यांचा पराभव झाला. जो मोहिनीच्या मागे पागल बनून धावत सुटतो तोच दैत्य होय. संसार मोहिनीत म्हणजे आता हे दैत्य त्यांना कुठले सांगायचे? ते तिथले दैत्य सांगायचेत का? जो मोहिनीच्या मागे पागल बनून धावत सुटतो म्हणजे जो सौंदर्याच्या मागे पागल बनून धावत सुटतो तोच दैत्य होय. संसार मोहिनीत फसणारा दैत्य, मग संसार जे सोय मोहिनीच आहे ना, तर त्या संसार मोहिनीत फसणारा दैत्यच होय. दैत्यांचे श्रम व तप सांसारिक सुखाच्या हेतूनेच होत असतात. रावण व हिरण्यकश्यपूने काय कमी तप केले होते, पण त्यांचे सर्व तप भोगविलासासाठी होते, भगवंतासाठी नव्हते. म्हणून तप सुद्धा दोन प्रकारचे आहेत. जे दैत्यांनी जे तप केलं ते केवळ आणि केवळ भोगविलासासाठी केलं, आणि आमच्या साधू संतांनी जे तप केलं ते केवळ भगवंता प्राप्तीसाठी केलं. नारदांनी कैलासात जाऊन शंकराला विचारले, आपण नारायणाच्या मोहिनी रूपाचे दर्शन घेतले काय? तेव्हा शंकर मोहिनी रूपाचे दर्शन घेण्याकरता सपरिवार वैकुंठ धामात आले. नारायणाने शंकराचे स्वागत करीत त्यांना आगमनाचे कारण विचारले. दर्शनासाठी आलो असे शिव म्हणाले. तेव्हा भगवंत म्हणाले, मी तर आज समोरच उभा आहे. शंकर म्हणाले, मला आपल्या मोहिनी रूपाचे दर्शन घ्यायचे आहे. प्रभू म्हणाले, आपण तर कामाचे धन केले आहे, मग असा मोह कशाला? शिव म्हणाले, भगवान, मी आपले सर्व अवतार पाहिले आहेत, म्हणून या मोहिनी अवताराचे दर्शन व्हावे असे वाटते. शिव अनादि व अनंत आहे म्हणून असे म्हणतात. भगवान विष्णूने लीलेची रचना केली. एक सुंदर उद्यान व त्यात पुष्पगुच्छ हातात घेऊन खेळत असलेली सुंदर स्त्री निर्माण केली. शंकरांना त्या स्त्रीला पाहताच पार्वतीचे विस्मरण झाले. भगवंताच्या मायेने शंकरी मोहित झाले. ज्याच्या शिरावर ज्ञानगंगा आहे आणि ज्याचे वाण ज्ञान आहे त्याला काम प्रभावित करू शकतो. म्हणजे जरी एखाद्याला जरी त्याला ज्ञान झालेलं असलं
तरीही त्याला काम प्रभावित करू शकतो काय? पण आता इथे प्रश्नचिन्ह आहे की ज्याच्या शिरावर ज्ञानगंगा आहे आणि ज्याचे वाहन ज्ञान आहे त्याला काम प्रभावित करू शकतो काय? पण शंकराला हेच दाखवायचे होते की भगवंताची माया तरुण जाणे हे महाकठीण कर्म आहे. म्हणून गीतेत म्हटले आहे, दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. माझी ही माया पार करणे कठीण कर्म होय, पण जो मला शरण येतो तो अनायाशी ही माया सहज तरून जातो. शंकर देहभान भुलले, दर्शन करणारा भुलत असतो. शंकर विचार करू लागले की केवळ दर्शनाने इतका आनंद मिळतो, तर त्यात विलीन झाल्याने किती आनंद मिळत असेल. आनंद अद्वैतातच आहे. शंकर भेटण्यासाठी आतुर झाले व आलिंगन देण्यात गेले. तो तेथे नारायण प्रकट झाले. हरिहरांचे मिलन झाले. हरी व हर तसे पाहिले तर एकच आहे. शंकर कैलासात परत आले व त्यांनी तेथे ऋषींना उपदेश केला. ऋषींनो, माझ्या श्रीकृष्णाची माया सर्वांनाच नाचविते. मनाचा कधी विश्वास धरू नका. ही माया कधी पतनाच्या खड्ड्यात लोटून देईल याचा काही नेम नाही. मी जितेंद्रिय आहे असा गर्व कधी धरू नका. मनात सूक्ष्म रूपाने दडून बसलेली विषय संधी मिळतात वर उफाळून येतात. मायेच्या पडद्याला दूर करण्यास मनाला कृष्णमय बनवा. म्हणून भगवंत म्हणतात की तू म्हण मी याची करी, माझा भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मजे काते. मोठमोठे ऋषी मुनी भटकले, मग आज तर कलियुग आहे. कलियुगात मनुष्य कामाचा किडा असतो, त्याला तर अधिकच सावधान असायला पाहिजे. शंकर भगवान मानवाला समजवितात की हरिस्मरण आणि हरिकीर्तनच मानवाला मोहिनीच्या मोहापासून वाचू शकते. 7व्या मन्वंतरात श्राद्धदेव नावाचा मनु झाला. त्यांच्या काळी कश्यप व आदिती यांच्या घरी भगवंताचा वामन अवतार झाला. राजा परीक्षिती विचारतो, 7व्या मन्वंतरातील भगवान वामनाचे चरित्र काय आहे? शुकाचार्य म्हणाले, राजा, देवांशी झालेल्या युद्धात दैत्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी शुक्राचार्यांचा आश्रय घेतला. कुणी? दैत्यांनी. शुक्राचार्यांच्या कृपेने दैत्यांचे बळ वाढू लागले. इंद्राकडून पराजित झालेला राजा बली संतांची सेवा करू लागला व पुन्हा बलवान होऊ लागला. शुक्राचार्यांनी त्याला विश्वजित यज्ञ करण्यास सांगितले. त्याने विश्वजित यज्ञ केला. तेव्हा त्या यज्ञाने त्याला सर्वजित रस प्राप्त झाला. म्हणजे कोणाला? बलिराजाला. शुक्राची सेवा करणारा बली बनतो. शुक्र शक्ती सत्वाने हे शरीर बनले आहे. शुक्रचर्य पाळल्याने बलवान व्हाल. शुक्राचार्य म्हणजे संयम. ब्रह्मचर्य पाळल्याने संयमाचा अवलंब करून दैत्य बली बलवान झाला. यज्ञात सर्व द्रव्यांचा होम केला गेला. त्याप्रमाणे संयमरूपी यज्ञात सर्व विषयांचा होम करून बली बना, जितेंद्रिय व्हा. बलवान झालेल्या बलीला शुक्राचार्यांनी आपले ब्रह्मतेज दिले. बलिराजाने देवांचा पराभव केला. स्वर्गांचे राज्य दैत्यांनी हस्तगत केले. बलिराजाला इंद्राच्या सिंहासनावर बसविले गेले. शुक्राचार्यांनी विचार केला की जर बलिराजा 100 अश्वमेध यज्ञ करील तर स्वर्गाचे राज्य नेहमीसाठी मिळेल. यज्ञ करण्यासाठी बलिराजा भृगु कच्छाला म्हणजे भडोच ला आला. अश्वमेध यज्ञ केले गेले. बलिराजाने स्वर्ग जिंकला. तेव्हा देवगण घाबरून पळाले व आपले गुरु बृहस्पतींच्या जवळ गेले. बृहस्पती म्हणाले, बलिराजा जेव्हा भृगुवंशीय ब्राह्मणाचा अपमान करील तेव्हा तो नष्ट होईल. इकडे देवांची माता आदिती दुःखाने संतप्त झाली. कश्यप ऋषीने कारण विचारले असता तिने सर्व हकीकत सांगितली. आदितीने कश्यपाची अत्याधिक सेवा करून वर मागितला की माझ्या मुलांना गेलेले स्वर्गाचे राज्य परत मिळो. कश्यप ऋषी म्हणाले, दैत्य ब्रह्मचर्यांचे पालन करीत आहेत, धर्माचे कवच घालतात. नीती ही ज्यांचे शिरस्त्राण आहे त्यांना कोण मारू शकतो? जीवाचे पापच जीवाला मारत असते, भगवंत नव्हे. काय? जीवाचे पापच जीवाला मारत असते, भगवंत मारत नाही.
दैत्य आताशा पवित्र जीवन जगतायत म्हणून त्यांना भगवंत मारू शकत नाही. म्हणून भगवंत शक्तीने नव्हे तर युक्तीने देवांना सुखी करण्याचा प्रयत्न करतील. याच कारणाने वामन चरित्रात युद्धप्रसंग घडला नाही. भगवंताने सुद्धा बलीला ठार मारले नाही. कश्यप आदितीला म्हणाले, देवी तू पयोव्रत कर. फाल्गुन मासात हे व्रत करावयाचे असते. विधीपूर्वक व्रत करण्याने स्वयं भगवान पुत्र रूपाने तुझ्या घरी येतील. पती पत्नी एकमेकांच्या सोबतीत आराधना करतील तर प्रभू लवकर प्रसन्न होतील. सर्व आश्रमात गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. आदिती कश्यपाचा गृहस्थाश्रम श्रेष्ठ होता. गृहस्थ योगाभ्यास करीत नसतो तरी त्याला योगाचे फळ मिळू शकते. यत्र योगो ह्यो योगिनाम. जे लोक योग साधना करू शकत नाहीत त्यांना गृहस्थाश्रम योगाचे फळ देतो. गृहस्थाश्रमात धर्मच मुख्य आहे. काम सुख तर गौण आहे. जेव्हापासून नवरदेव घोड्याऐवजी मोटारीत बसू लागला तेव्हापासून गृहस्थाश्रमात गडबड होऊ लागली. आजकालच्या नवरदेवाला भीती वाटते की घोडा कुठे पाडून न देवो. जो एका घोड्याला नियंत्रित करू शकत नाही तो 11 घोड्यांना, म्हणजे 11 घोडे म्हणजे कुठले, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय व 11वे मन कशी नियंत्रित करू शकेल. गृहस्थाला तर त्या 11 घोड्यांना ताब्यात ठेवावे लागते. संयम ठेवावा लागतो. विवाह काम विलासासाठी नसतो तर काम विनाशासाठी असतो. सत्संगाने गृहस्थाश्रम सफल होत असतो. जो आनंद योग्यांना समाधीत मिळतो तोच आनंद गृहस्थाला घरात मिळतो. परंतु ह्यासाठी पती पत्नींनी एकांतात कृष्ण कीर्तन केले पाहिजे. शास्त्रात गृहस्थाश्रमाची फार प्रशंसा केली गेली आहे. कोणतीही स्त्री वा पुरुष वाईट नसतात परंतु त्यांच्या मनात दडलेली काम वासना वाईट असते. पहा बरं, कोणतीही स्त्री वा पुरुष वाईट नसतात परंतु त्यांच्या मनात दडलेली काम वासना वाईट असते. महात्म्यांनी कितीतरी वेळा सांगितले आहे की गृहस्थाश्रमाचा आनंद योग्याच्या आनंदापेक्षाही श्रेष्ठ आहे. ईश्वरासोबत खेळणारा श्रेष्ठ असतो की आपल्या मांडीवर स्वयं ईश्वराला खेळवणारा श्रेष्ठ असतो. योगी देवाशी खेळतो म्हणून तो श्रेष्ठ समजावा, पण गृहस्थाश्रमी काही कमी नसतो. गृहस्थाश्रम बिघडतो तो कुसंगाने. गृहस्थाश्रमाचे ध्येय नीट समजले जात नाही म्हणून तो बिघडतो. कश्यप आदितीचा गृहस्थाश्रम श्रेष्ठ होता. ते पवित्र जीवन जगून तपश्चर्या करीत होते म्हणून भगवंताने त्यांच्या घरी जन्म घेण्याचे ठरवले. आजही जरी एखादी स्त्री आदितीप्रमाणे पयोव्रत करील आणि तिचा पती कश्यपासारखा असेल तर भगवंत त्याच्या घरी जन्म घेण्यास तयार होतात. आदितीचा अर्थ आहे अभेद बुद्धी, ब्रह्माकार वृत्ती. अशा वृत्तीतूनच ब्रह्म प्रकट होत असते. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.